उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार आणि शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपण काल जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो निकाल दिला, लबाडाने नाही, लवादाने जो निकाल दिला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच, ती एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक, तो जनता, त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो आहोत. कारण देशामध्ये मतदार हा सरकार ठरवत असतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की कदाचित जगामध्ये आपला एकमेव किंवा फार कमी देश असे आहेत की ज्यांनी जनतेने संविधान जनतेच्या चरणी अर्पण केलेलं आहे. म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. मला कल्पना ही काही जाहीर सभा नाही. बरंचसं जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. हा सूर्य, हा जयेंद्रथ, आता तरी निकाल मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर संजय राऊत, आपण जे बोललात, पुरावा 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 की गाढावा, माझं तर आव्हान आहे, नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं. पोलीस प्रोटेक्शन नाही, मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत. तसंच मिंध्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची. आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाढवा का कोणाला तुडवावा. माझी तयारी आहे, माझ्यात हिम्मत आहे. आणि शिवसेना जर का तुम्ही त्यांना विकली असाल, ती म्हणजे काही विकाऊ वस्तू नाहीये. मग एवढं तुम्ही केल्यानंतर सुद्धा आज तर इकडे शिवसैनिक आहेतच, पण जिथे जिथे जातो ते सगळे लाखो जनता शिवसैनिक माझ्यासोबत कसे. आणि आज मी असं ऐकलं, म्हणजे कालच ऐकलं, आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंदे गट उच्च न्यायालयात गेला. म्हणजे तिकडे पण टाइमपास करायचा आहे. असीमजी, तुम्ही सांगितलं खरं म्हणजे तुम्हाला आणि रोहितजी तुम्हाला खास धन्यवाद देतो की आपण आलात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलं. मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा. त्यांनी ठरवलंच नाही. आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही. मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे. मग मी असं म्हणतो, दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही, आम्हालाही नाही. तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे. राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा. आणि मिंद्यांना सांगतो, अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना, मी तुम्हाला पाठिंबा देतो. आज जाहीर करतो पाठिंबा हाकला याला. कशाला चाळे करताय? हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना. मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का? व्हीप नंतर बघू. आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे. आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबूक. चाबूक हा लाचाराच्या हाती शोभत नाही. चाबूक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो. तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे? काय लायकी आहे? दुर्दैवाने काय झालेलं, ती सुरेश भटांची कविता आहे ना, गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री,
संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा, तो बाणाच त्या गारद्यांच्या गर्दीत सामील झालेला आहे. आता मेल्याविना मड्याला दुसरा उपाव नाही, म्हणजे उपायच नाही. मग आपण नुसतं मढ म्हणून बघत राहणार का लोकशाहीच्या खुन्यांचं मढ करणार आपण? म्हणजे राजकारणामध्ये एकूणच जी काय थट्टा चाललेली आहे हे सगळं बघितलं ना तुम्ही. घटना नाही, घटना नाही, घटना नाही. मला तर वाटतं अनिल आणि आसिमजी, मी म्हणतोय ते बरोबर का चूक सांगा, आपण निवडणूक आयोगावरती एक केस करायला पाहिजे. नाही सांगतो, कारण त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं. तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास 19,41,41,000 आपण शपथपत्र आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती. मग निवडणूक आयोग काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाहीत? सरकारने म्हणून गाद्या करून झोपलंय त्याच्यावर. एक तर ते स्वीकारा, आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या, नाहीतर आमचे 19,41,000 इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या. हा मोठा घोटाळा आहे, निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा. पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत. तिकडे कोणी असे जगातले 2 नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ. ईडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे, सगळेच नोकर आहेत त्यांचे. मी आता उघडपणाने बोलतो, आणखीन काय करणार आहेत आणि काय करतील? तुम्ही बसलात ना इकडे, बघून घ्याल तुम्ही, मला काय चिंता. मी मुद्दामून इकडे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली याचं कारण असं की 2018 साली जी आपली आतापर्यंतची शेवटची निवडणूक झाली होती प्रकृती इकडेच झाली होती. म्हणजे खोटं बोलावं ते किती बोलावं. बरं 2013 साली तुम्ही बघितलं कोण कोण होते त्याच्यामध्ये? रामराम गंगाराम पण होते ना त्याच्यात. नाही म्हणजे त्यांनी रामराम केल्या म्हणून रामराम गंगाराम म्हटलं, नाही तर तसं काय मला म्हणायचं नव्हतं. पण ही अशी सगळी नालायक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला गिळायला निघालात. गिळायला निघाले ठीक आहे, उद्या काय होईल बघा. आज कदाचित वाटले तुम्हाला गिळले, उद्याची हालत काय होईल ती तुम्ही बघून घ्या. गिळल्यानंतर पुढे 24 तासांनी काय होतं. आता काही जण मला विचारतात की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर. मी देऊन टाकला राजीनामा, कारण मला सत्तेचा मोह नाही. एका क्षणात वर्षा सोडला आणि एका क्षणामध्ये मी मुख्यमंत्रीपद पण सोडलं, भिरकावून दिलं. मी कायदा वगैरे तो बघत नाही बसलो. मला वाटलं की माझा शिवसैनिक जो शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे त्याला त्या विचाराला त्या संस्कृतीला मी जागलो आणि मी जागणार. याला म्हणतात शिवसेना प्रमुखांचा विचार. मग असे काही म्हणतात की तुम्ही राजीनामा दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की तुम्हाला परत मुख्यमंत्री केलं असतं. अहो बरोबर आहे, पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे त्यांचं निरीक्षण नोंदवलं ते फार गंभीर आहे. त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा जो काय दुसरा नोकर इकडे बसवला होता, डोकं काय सगळंच काळ आहे त्यांचं. त्यांनी मुळामध्ये ते अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होतं. म्हणजे सरकारच असंविधानिक बसलेलं आहे तिकडे. माझ्या राजीनाम्याचं काय घेऊन बसलात? राज्यपाल महोदयांनी, म्हणजे राज्यपाल म्हणून कोश्यारी नाही म्हणत मी, त्या खुर्चीचा मान राखतो, संपूर्ण ते कटामध्ये सहभागी झाले. आणि ह्या कटाची सुरुवात ही एक महत्वाचा मुद्दा आहे. जसं आसिमजी तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेची लढाई नाहीये, ही फक्त शिवसेनेची लढाई नाहीये. ही संपूर्ण आता जग बघतंय. ही लढाई आता या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही त्याची ही लढाई आहे. ही लढाई आता केवळ लोकशाहीची पण राहिलेली नाहीये. ही लढाई आता या देशामध्ये सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार आहे का लवाद त्याच्या डोक्यावर बसणार आहे त्याची ही लढाई आहे. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च मानायचा किंवा या लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा, ही लढाई आता उद्या होणार आहे. ठीक आहे, आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय आहे तो माझी जनता घेईल. ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन. पण लोकशाही राहणार आहे की नाही जिवंत, हा महत्वाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, त्याचं वर्चस्व, त्याचा अधिकार. नाहीतर संजय राऊत तुम्ही इकडेच बोलला होतात आपल्या 19 जूनच्या कार्यक्रमामध्ये, कारण तेव्हा तो निकाल दिला होता आणि आपल्याला एक अशी वेडी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील, तो त्याने द्यायलाच पाहिजे होता. आणि तुम्ही बोलला होता की
जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर ना असीमजी? पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं? जल्लाद. त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं. आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं. लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ, याच्या जन्माचा दाखलाच नाही. अरे जन्माचा दाखला तपासायला नव्हता सांगितलं, त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं. आणि आणखीन ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे. म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन, ते म्हणतात तुमचं खातंच नाही आमच्याकडे. मग पासबुक आहे, चेकबुक आहे, आम्हाला नाही माहिती, तुमचं खातंच नाही आमच्याकडे. काय गिळलं तुम्ही आमची घटना गिळून बसलात? म्हणजे हा केवढा मोठा कट आहे. आणि त्या कटाची सुरुवात जी आहे, त्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, आठवत असेल की नाही जरा बघा. कारण गेल्यावर काय मला वाटतं 2022 साली JP नड्डा इकडे आले होते. आता त्यांना सुद्धा काय अधिकार आहेत की नाही कल्पना नाही. असा ठराव त्यांच्याकडे झालंय की नाही की सर्व अधिकार JP नड्डा या अध्यक्षाला दिलेले आहेत की नाही काढा. पण ते असे म्हणाले होते की या देशात आता फक्त एकच पक्ष राहणार, भारतीय जनता पक्ष, बाकी सगळे पक्ष संपून टाकणार. ही त्याची सुरुवात आहे. त्याच्या कटकारस्थानाला तिथून सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये मग ED, इन्कम टॅक्स, CBI, निवडणूक आयोग, हे लवाद सगळेजण त्यांचे कटाचे सगळे गार्दी त्यांनी एकत्र केले आणि ते घाव घालायला सुरुवात केली. त्यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न करतायत, राष्ट्रवादीचा करतायत. तुम्ही संपूर्ण देशात बघा, सगळीकडे हेच चाललेलं आहे त्यांचं. मग सगळे पक्ष संपून देशात एक पक्ष राहणार हे जर एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो, तर लोकशाहीचा डंका आणि लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय? हे उघड उघड बोलतायत. खेचताय त्याची शेंडी. मी शेंडी बोलतो कारण नड्डा बोलल्यानंतर उगाच चुकीचा अर्थ घेऊ नका कोणी. मी शेंडी बोललो मुद्दा म्हणून. आणि नाहीतरी ते मी तुम्हाला सांगितलं ते शेंडी का बोललो ते त्यांना. पण एखादा अध्यक्ष येऊन उघड उघड बोलतोय की यापुढे देशामध्ये एकच पक्ष राहील, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, बाकीचे सगळे पक्ष संपून जातील. आणि आम्हाला असं वाटलं काय लढाई बघू नाही, हे फार घातक पद्धतीने लढाई सुरू झालेली आहे. आणि मला खरंच वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की रामशास्त्री बाण्याचा उल्लेख तुम्ही केला. ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली. ह्याच मातीत तुम्हाला या अवदसा जन्माला आलेली बघावी लागते. ही अवदसा आहे. या महाराष्ट्रामध्ये जसं बाबासाहेब आंबेडकर जन्माले, रामशास्त्री प्रभूने जन्माले, तसे लोकशाहीचे हत्यारे सुद्धा जन्म घेत आहेत. आणि त्यांना त्यांची महाशक्ती साथ देते आहे. त्यांना माहिती नाही ही महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम काय आहे. ते अशा गद्दारांना थारा देत नाही. ती माती तिथल्या तिथे त्यांना गाडून टाकते, संपवून टाकते. आणि हा सगळा क्रम बघितल्यानंतर आजचं हे करणं हे फार गरजेचं होतं. कारण आपल्यावरती संशय घेतले गेले. मध्ये कोणीतरी सांगितलं की शिवसेनेने पेपर नीट ठेवले नाहीत. सगळं पेपर आणखीन काय काढायचं, आणखीन काढून तुम्हाला दाखवतो. पण महत्त्वाचा मुद्दा की समजा 1999 साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली. मग 2014ला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? 2019ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं? कशासाठी माझी सही घेतली? मग कोणतरी ढोकळेवाल्याची घ्यायची होती, शेवफाफडेवाल्याची घ्यायची होती. तुम्हाला अजूनही असेल, नको आता त्याची वेळ झाली, आठवण करू नका, चहाचीच वेळ झाली. पण मला बोलवलं होतं. आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मला वाटतं 19 साली जी रांग बसली होती, नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते, त्याच्यात मला बसवलं होतं. आणि मोदीजी मला वाटतं तेव्हा बोलले ते का 14 साली बोलले असतील, लक्षात नाही आता, कि अब बाला साहब नहीं रहे, कुछ सलाह मशवरा करनी होती है तो मैं आप उद्धव जी से बात करता हूँ. मग मी काय असाच होतो? मग तुमचा तो आता काय, मला कधी कधी माझी पंचायत काय होते की घराणेशाहीचा आरोप झाल्यावरती मला उत्स्फूर्तपणाने घराण्याचे पारंपरिक शब्द आठवतात. पण ते मी उच्चारायला गेलो की मग वाटतं अरे थांब जरा. आणि मग मला मनातल्या मनात समानार्थी शब्द आठवून मग ते बोलावे लागतात.
नाहीतर मी काहीतरी बोलणार होतो, जाऊ द्या. पण तुमचे महनीय अध्यक्ष त्यावेळीचे अमित शहा, वेळ आली तर बोलेन, पण तुमचे महनीय तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा हे माझ्याकडे आले होते. नंतर त्यांनी सांगितलं ऐसा कुछ हुआ ही नहीं, अरे कुछ करना ही नहीं था, कुछ होने नहीं, तर फिर आले कशाला होते आणि काय म्हणून आला होता तुम्ही? 19 साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा, माझ्या शिवसेनेचा, होय माझ्या शिवसेनेचा, माझ्या वडिलांचा पक्ष आहे. पाठिंबा घ्यायला याला तुम्हाला लाज वाटली नाही. आणि आता तुम्हाला 2014 साली लोकसभेला माझा पाठिंबा तुम्ही, म्हणजे मी माझा 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 म्हणजे माझ्या शिवसेनेचा बोलतो, मी नाहीये. मी म्हणजे तुम्ही सगळे आहात. पण माझा पाठिंबा तुम्हाला लागला. 2014ला घेतलात, लोकसभेला घेतलात आणि ऑक्टोबरला युती तोडलीत. शिवसेनेबरोबर युती, शिवसेना. मग तुम्ही ती शिवसेना होती, तुम्हाला माहित नव्हतं यांची घटना नाहीये, अध्यक्ष काय? मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे 5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद उभवलं, ते कोणाच्या पाठिंब्यावर? आता सुद्धा तुम्ही बघितलं, जे सगळे काय ते मिंदे फिंदे सगळे होते, त्यांना पदं कोणी दिली? जर 1999 साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडेच जर का ते थांबले असतील, मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पदं दिली होती की नव्हती? मी तुम्हाला एबी फॉर्म दिला होता की नव्हता? मी तुम्हाला मंत्रिपदं दिली होती की नव्हती? आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा, त्यांनी सांगितलं की घरगड्यासारखे वागवतात, असा घरगडी मी पाहिला नाही ज्याची पंचतारांकित शेती आणि 2-2 हेलिपॅड त्याच्या शेतात आहेत, असा घरगडी. तर हे सगळं थोतांड आहे. हे मी मुद्दामून या दोघांना का बोलवलं आणि हे सगळं का दाखवलं? आम्ही तर बोलतोच आहोत, तुमचा आमच्यावरती विश्वास आहे, महाराष्ट्रातली जनता आज बघते. पण काही वेळेला ज्याचं काम त्यांनी करावं लागतं. म्हणजे सोनाराने टोचले कान, ते कान सोनारानेच टोचावं लागतात. म्हणून आज तुम्हाला एक कान टोचायला बोलवलं होतं, लबाडाचे टोचले कान. तर जास्त वेळ मी घेत नाही, कारण काही प्रश्नोत्तर आपल्याला करायचे आहेत. मी या निमित्ताने एकच सांगतो की सर्वोच्च न्यायालयाबद्दल आमच्या मनामध्ये विश्वास आहे, आदर आहे. मात्र त्याचबरोबरीने आजपासून ही खटल्याची सुनावणी मी तुमच्या या सगळ्यांच्या साक्षीने आणि वतीने माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दरबारामध्ये नेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहब, आपने धो डाला. ही एक खुली पत्रकार परिषद आहे, पण वेळ झालेला आहे, तर काही प्रश्न आपण घेऊया. मला असं वाटतं की आपण माईक आपण तिकडे देतो, तर साधारण एक 10 प्रश्न आपण घ्यावा असं ठरलेलं आहे. तर साई, प्रश्न उद्धवजींसाठी किंवा कुणी आपण उत्तर द्या. एकूण या सगळ्या प्रकरणात एक कट असल्याचं आपल्याकडनं ध्वनित झालेलं आहे. तर या कटामध्ये निवडणूक आयोगही सामील आहे का आणि निवडणूक आयोगाने खोटारडेपणा केला आहे का चुकीची माहिती देऊन? याचं उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहे. उद्धवजी किंवा आणखी कुणी? सॉरी, आपण हा सर्व कट असल्याचं ध्वनित केलेला आहे, त्यामुळे या कटात निवडणूक आयोग सामील आहे का आणि निवडणूक आयोगाने जाणून बुजून या कटाचा भाग होत खोटी माहिती दिलेली आहे का? आपल्याला काय वाटतं? सगळ्यांनीच सांगितलं त्याप्रमाणे याच्यात कट आहेच, कारस्थान आहे. आता जसं ॲडव्होकेट अनिल परब यांनी दाखवलं आणि मी जेव्हा इलेक्शन कमिशन समोर केस सुरू होती तेव्हा पण मी अनिल देसाई यांच्यासोबत होतो. मला वाटते कोण खासदार आपले सावंत साहेब, त्यांच्या तिथल्या खासदार म्हणून असलेल्या बंगल्यावर गठ्ठेच्या गठ्ठे सगळे प्रतिज्ञापत्राचे ठेवले होते, जे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही राजकीय पक्ष म्हणून तुमचा रोल महत्त्वाचा आणि तुमचं बहुमत आहे सिद्ध करा. त्यासाठी जे सबमिट करायला सांगितलं ते सगळं सबमिट केलेलं होतं. परंतु तिथे जी सुनावणी सुरू होती, राहुल नार्वेकरांसमोर सुरू होती तेव्हा पण आणि इलेक्शन कमिशन समोर सुरू होती तेव्हा पण ते काहीतरी सांगितल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांच्यावर काहीतरी दबाव आहे
आणि ते सतत काहीतरी मुद्दे शोधत आहेत की ज्याच्यामधून त्यांना चुकीचा निर्णय देता येईल अशा प्रकारची त्यांची बॉडी लँग्वेज होती, हे मी बघू शकत होतो. आणि त्यामुळेच मी मगाशी म्हटलं की लोकशाहीसाठी हे दुर्दैवी आहे की अशा प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे कोणाच्या तरी हातातलं बाहुलं बनणं. म्हणजे एकच TN सेशन होता तेव्हा त्या माणसांनी सगळं इलेक्शन कमिशन लोकांसाठी कशा पद्धतीने वागू शकते आणि ताकदवान पद्धतीने यंत्रणा म्हणून पुढे होऊ शकते हे दाखवलं. तर आत्ताचे इलेक्शन कमिशन जे आहे ते संपूर्णपणे नांगी टाकलेलं आहे आणि त्यांना ज्या पद्धतीने निर्णय द्यावा असं सांगितलेलं आहे तसा निर्णय देतात. त्यामुळे नक्कीच ते वेठीस धरलेलं इलेक्शन कमिशन आहे, त्याच्याकडून काही आपण न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. त्यांनी तो अन्यायच एक प्रकारे केलेला आहे. हॅलो, नमस्कार. मयुरेश गणपते, news18.com मधनं. मला प्रश्न सर आपल्याला विचारायचा आहे उद्धव साहेबांना. तुम्ही मगाशी भाषण करताना म्हणालात की खरोखरच आता आपण इलेक्शन कमिशनवर केस टाकली पाहिजे. आता प्रमोदजींनी जो प्रश्न विचारला त्याचंच एक्सटेन्शन आहे की खोटी माहिती जर ते विधानसभेच्या अध्यक्षांना देत असतील किंवा सांगत असतील की आमच्याकडे ही माहिती नाही किंवा हीच एक आमच्याकडे घटना आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही इलेक्शन कमिशनच्या विरोधात खरंच जाणार आहात का? आम्ही इलेक्शन कमिशनच्या विरोधात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत. आज मी जो मुद्दा काढला तो जवळपास 19,41,000 एवढी प्रतिज्ञापत्र, शपथपत्र, आणखीन सदस्याचे अर्ज. याचं कारण त्यावेळेला निवडणूक आयोगाने आम्हाला हे दिलं होतं, बंधनकारक केलं होतं. आणि तुमच्या लक्षात असेल की त्या काळामध्ये तुमच्यापैकीच काही जणांनी, म्हणजे मी चुकीच्याने नाही बोलत, आज ही बातमी दाखवली होती की शिवसेना खोटी शपथपत्र सादर करते. माझ्या शिवसैनिकांच्या घरात गावागावामध्ये यांनी पोलीस पाठवले होते आणि हे तू शपथपत्र भरलेस का एवढी त्यांनी खातरजमा केली होती. ती खातरजमा केल्यानंतर जर तुम्ही ती सगळी शपथपत्र केराच्या टोपलीत टाकणार असाल तर त्याच्यासाठी जो माझ्या शिवसैनिकांचा खर्च झाला आहे तो निवडणूक आयोगाने आता त्यांना द्यावा परत. संजय जोग. सर, माझा एक प्रश्न आहे. बेसिकली सगळ्या ज्या आर्ग्युमेंट बघतोय आम्ही, म्हणजे न्यायालयात असतील किंवा आसिम यूज टू बी देअर ॲट स्पीकरच्या इथे, एक लिगल आहे म्हणून दरवेळेला ते सांगायचं की 10th शेड्यूल जरी असलं तरी इथे नेतृत्व बदल झाला आहे. त्यामुळे देर इज नो क्वेश्चन ऑफ मर्जर. तर असीम सर, डू यू ॲक्सेप्ट दिस? अशा पद्धतीने खरोखरच नुसतं नेतृत्व बदल आहे आणि असं असेल तर डज इट लीड टू अ व्हायोलेशन ऑफ 10th शेड्यूल? म्हणजे आम्ही वाचतोय, यू आर द एक्सपर्ट, किंवा उद्धवजींना विचारायचं होतं, मग नुसतं नेतृत्वाबद्दल सीमित हा प्रश्न राहतो किंवा हे पूर्ण व्हायोलेशन करून मग जसं तुम्ही म्हणाला तसं हा कटाचा भाग होतो? कॅन यू एक्सप्लेन इन दॅट? माझे मित्र रोहित शर्मा यांनी पण मगाशी सांगितलं तेच. पुन्हा एकदा सांगतो की नेतृत्व बदल हा कोणत्या विधिमंडळामध्ये झाला की मूळ राजकीय पक्षामध्ये झाला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मूळ राजकीय पक्ष हा महत्त्वाचा आहे कारण की त्यांनी पण मगाशी सांगितलं, मी पण सांगितलं की विधिमंडळ पक्ष हा वेळोवेळी इलेक्शन झाल्यावर अस्तित्वात येत असतो आणि त्याचं आयुष्य 5 वर्षाचं असते, जेव्हा की मूळ राजकीय पक्ष याचं आयुष्य त्याची स्थापना झाल्यापासून चिरंतन स्वरूपाचं असते, जोपर्यंत तो पक्ष बंद होत नाही. आणि त्यामुळे नेतृत्व बदल असा झालेलाच नाही आहे. नेतृत्व बदल न होता आणि म्हणून काय झालं आहे की आपण सातत्याने जरी या घटनांबद्दल बोलत असलो तरी लोकशाही प्रक्रिया सगळ्यांनी वेठीस धरलेली आहे आणि त्यासाठी कोणी स्वतःला चाणक्य म्हणून घेत असतील तर ते पण समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं, त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, अमेरिकेत कदाचित अशी घटना असती तर तेव्हाच्या तेव्हा सरकार त्यांनी पदच्युत केलं असतं. त्यांनी काय सांगितलं, एकनाथ शिंदेंनी हसत हसत ते सांगत होते, म्हणजे निर्लज्जपणा पण तो आहे एक प्रकारे आणि कायद्याची टर उडवणं आहे. ते सांगत होते की आम्ही रात्री भेटायचो आणि दिवस होण्याच्या आधी मी परत यायचो घरी, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या गोष्टींचा काही आपल्या न्यायालयांमध्ये पुरावा म्हणून वापर करू शकत नाही. विधिमंडळामध्ये झालेलं जे संभाषण आहे त्याला प्रोटेक्शन आहे, याचा अर्थ जनता मुकी आणि बहिरी नाही. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे सांगितलं की जनतेच्या न्यायालयात हा प्रश्न ते आता देत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवायचा आहे, तो याच्यासाठी की नेतृत्व बदल वगैरे काही झालाच नाही. जबरदस्तीने यांनी स्वतः घोड्यावर बसल्याने मीच नवरदेव असं सांगितलेलं आहे, तसं नाही आहे असं माझं म्हणणं. उद्धव सर नमस्कार, मेरा नाम विवेक है. उद्धव जी नमस्कार, मेरा नाम विवेक है. मेरा सवाल ये है कि सर आपकी लीगल टीम ने सारे प्रेजेंटेशन दिए, डॉक्यूमेंट दिखाए, आपकी लीगल टीम ने सारे प्रेजेंटेशन दिए, डॉक्यूमेंटेशन दिखाए. लोकसभा चुनाव के लिए 4 महीने और विधानसभा चुनाव के लिए 9 महीने. आपको
कितना विश्वास है कि जो डॉक्यूमेंटेशन आपके पास है आपके फेवर में जजमेंट आएगा? अगर डिले होता है तो आपका आगे लाइन ऑफ एक्शन क्या होगा? चलो, मेरी चुनौती है, बाद में निकाल दे दो, अभी चुनाव लगाओ। और इतना ही नहीं, मैं मेरी मशाल लेके आता हूं, चोरों को मेरा चुराया हुआ धनुष्य बाण लेके आने दो, तो भी मैं तैयार हूं। और ये बात, जैसे मैंने कहा कि ये बात सिर्फ अब मेरी शिवसेना यहां तक सीमित नहीं है, अब पूरे जनतंत्र, डेमोक्रेसी अपने देश में रहेगी या खत्म होगी, या उसकी हत्या की गई है, वो परिणाम अब हमें पता चलेगा। त्याचा निकाला लागणार आहे। हम तो लड़ने वाले हैं। सत्ता आती है, सत्ता जाती है, गई है सत्ता वापस लाएंगे। चुनाव का कोई डर नहीं है मुझे, लेकिन हिम्मत होनी चाहिए, जो मुझ में है वो उनमें नहीं है। नाही बोला सगळ्यांना कळलं पाहिजे, सगळ्यांना भाजपचे कोण हे पूर्ण जे केस आहे ते समोर आल्यानंतर कळलं की 1999चा जो कॉन्स्टिट्यूशन आहे तो लास्ट रजिस्टर्ड कॉन्स्टिट्यूशन आहे इलेक्शन कमिशनकडे। तर एका पक्षाला कसं कळू शकतो की जे रजिस्टर्ड कॉन्स्टिट्यूशन आहे ते कुठल्या वर्षाचं आहे, आणि जर तो नसेल तर इलेक्शन कमिशननी काय आपल्याला 1999 ते आतापर्यंत नोटीस पाठवली होती की रजिस्ट्रेशन किंवा इलेक्शन्स घ्या? आमचा हाच मुद्दा आहे की 1999ची घटना जर शेवटची त्यांनी मानली असेल तर 99 पासून आजपर्यंत एकतर निवडणूक आयोगाने आम्हाला कधीही नोटीस दिलेली नाही, कारण दर 5 वर्षांनी निवडणूक घ्यावी लागते। 5 वर्षांनी निवडणूक घेतली नाही तर तुमच्या पक्षाची मान्यता रद्द केली जाते, तुम्हाला शोकॉज नोटीस दिली जाते। आजपर्यंत कुठलाही असा पत्रव्यवहार त्यांनी आमच्याशी केला नाही। उलट पक्षी उद्धव साहेबांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी वारंवार आपल्या पत्रामध्ये त्याची नोंद केलेली आहे। कायद्याप्रमाणे जर कुठल्या गोष्टीची पूर्तता झाली नसेल तर कायदेशीर त्याला शोकॉज नोटीस द्यावी लागते, उत्तर मागवावं लागतं। गेल्या एवढ्या वर्षामध्ये 99 पासून ते आजपर्यंत आम्हाला एकही शोकॉज नोटीस नाही, आम्हाला कधी विचारणा करून गेली नाही। किंबहुना आम्हाला ए फॉर्म, बी फॉर्म जे पक्षाला मान्यता म्हणून दिले जातात ते दिले गेले। त्याच्यावरती आमचे 19 खासदार निवडून आले, त्याच्यावरती आमचे पहिल्यांदा 63 आमदार निवडून आले, दुसऱ्या वेळेला आमचे 55 आमदार निवडून आले, त्यांना मान्यता दिली गेली। उद्धव साहेबांनी जो पाठिंबा दिला त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली। एवढं सगळं झालं तरी देखील आम्हाला कधीही विचारलं गेलं नाही की तुमचा पक्ष रजिस्टर नाही किंवा तुमच्या पक्षाने कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही। उद्धवजी, माझा प्रश्न तुम्हाला आहे, जनतेचं न्यायालय, जनता न्यायालय म्हणून तुम्ही या ठिकाणी म्हणताय, जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय, पण लोकसभेच्या निवडणूक आहे की एकीकडे निकाल जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणूक आहेत। दोन्ही आव्हानं कशी प्रकारे पेलली जाणार आहेत? कशा प्रकारे म्हणजे शेवटी जनतेचं न्यायालय हे निवडणुकाच्या माध्यमातूनच निकाल देत असतं, आणि म्हणून जनतेला कळलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जो मी मगाशी उल्लेख केला संविधानाचा, की ह्या देशातली घटना ही जनतेने जनतेसाठी केलेली आहे, आणि म्हणून सरकार कोणाचंही जरी असलं तरी सत्ता ही सर्वसामान्य जनतेचीच असली पाहिजे, अधिकार त्याच्यावरती सामान्य जनतेचा असला पाहिजे, एकाधिकारशाही असता कामा नये। उद्धव साहेब, पूर्वा चिटणीस द प्रिंट, पहिलं गव्हर्नर, नंतर इलेक्शन कमिशन, मग स्पीकर, हे सगळे कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर असून सुद्धा तुम्ही सांगता तुम्हाला त्यांच्याकडून न्याय नाही मिळाला। आता तुम्ही सुप्रीम कोर्टाकडून किती अपेक्षा ठेवतात आणि तुमचा भरोसा आहे का म्हणूनच तुम्ही जनताच्या न्यायालयात आलात? माझा भरोसा आहे का ह्या प्रश्न विचारण्यामध्ये तुमचा भरोसा सुप्रीम कोर्टवर आहे का? उद्धव जी, जो शिवसेना के साथ हुआ, एनसीपी के साथ हुआ, उसको ये, और जिस तरह का फैसला स्पीकर ने दिया, इसके पहले चुनाव आयोग ने दिया, ये केस लॉ बन सकता है अगर भविष्य में कभी ऐसी घटनाएं किसी अन्य दल के साथ होती है तो? और क्या इस संदर्भ में आपने इंडिया के साथी दलों से बातचीत की है, क्योंकि देश भर में इसे दोहराया जा सकता है, इस तरह का जो है बातें चल रही है?
तो क्या साथी दलों से आपकी बातचीत हुई है? जब आपकी ज्वाइंट रैलीज होगी क्या उसमें ये मुद्दा उठाया जाएगा? इंडिया में जितने हमारे साथी हैं वो देशभक्त है और आप सभी जानते हो हर एक पार्टी को जो भाजपा के साथ नहीं है, जैसे शिवसेना है, राष्ट्रवादी है, वहाँ स्टालिन है, ममता दीदी है, सोरेन है, अरविंद केजरीवाल जी है, सबको ये परेशान कर रहे हैं। और यहाँ तक बात कह रहे हैं कि शायद केजरीवाल जी और सोरेन जी को कुछ भी मतलब अरेस्ट कर सकते। तो ये तो अब माहौल है, सब लोग समझ गए हैं और मुझे नहीं लगता कि और कुछ शब्दों में इसका वर्णन करना चाहिए। दीपा कदम, सकाळ पेपर। मागच्या 1.5 वर्षांमध्ये जे राजकीय घडामोडी होत आहे, शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष ज्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात फूट पडली, तुम्ही व्यक्तिशः याच्यातून काय धडा घेतलात एक पक्षप्रमुख म्हणून आणि आदित्य ठाकरेंचे वडील म्हणून तुम्ही त्यांना काय सल्ला देणार आहात? तुम्ही कुठल्या प्रकारच्या चुका टाळायला पाहिजे? त्याहीपेक्षा आधी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून हा, तर तुम्ही याच्यातून काय धडा घेतलेला आहे? म्हणून मला असं वाटतं की 2013चा जो एक निवडणूक प्रक्रियेचा एक भाग आपल्याला दाखवला, आता मला अजिबात काही वाटत नाही, भीती वगैरे अजिबात नाही, कारण आता मी लढायला उतरलेलो आहे। मात्र 2013 साली ज्या वेळेला राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली, त्यावेळेला माझ्या मनामध्ये साहजिकच आहे, दुःखही होतंच, कारण शिवसेना प्रमुख त्यांच्यानंतर ती पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी होत होती आणि 45 वर्ष 46 वर्ष जी जबाबदारी शिवसेना प्रमुखांनी सांभाळली होती ती माझ्यावर सोपवली गेली होती। तेव्हा माझ्यावरती एक वेगळा तणाव नक्कीच होता, दुःख पण होतं आणि तो क्षण माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता। आता शेवटी आपण म्हणतो ना, कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, गीतेचं सारांश मी एका वाक्यात सांगतो की जेव्हा धर्मयुद्ध असतं, युद्ध असतं, तेव्हा समोर असेल तो शत्रू, सोबत असेल तो मित्र। सर ज्योत्स्ना गंगणे लोकशाहीमधून सर माझा प्रश्न उद्धव साहेबांना त्याच्यासाठी लढतोय आम्ही। सर आम्ही पण सर तुम्ही लढताय आहात। हो सर माझा प्रश्न उद्धव साहेब तुम्हाला आहे की ज्यावेळेस म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस जे तुमचे आमदार गुवाहाटीला गेले, राज्य सोडून गेले, त्यावेळेस तुम्ही लगेचच राजीनामा ऑफर केला आणि तुम्ही तो राजीनामा दिला सुद्धा। हे खूप मोठं मन तुम्ही दाखवलं त्यावेळेस। विशेष म्हणजे त्यावेळेस असं म्हटलं जातं की स्वतः शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी पण तुम्हाला असा सल्ला दिला होता की विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही हा राजीनामा दिला पाहिजे वगैरे। तर तुम्हाला असं वाटतं का की राजीनामा देण्याची तुमची जी पद्धत होती ते भावनेच्या भरात न जाता जर तुम्ही तेव्हाही कायद्याच्या दृष्टीने विधानसभेमध्ये हे सगळ्या गोष्टी फेस केल्या असत्या तर असं घडलं असतं की नसतं, की परिस्थिती वेगळी असते? एक गोष्ट अशी आहे, पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की त्या सुमारास माझं ऑपरेशन झालं होतं। मी ते वर्णन काय आता परत करू इच्छित नाहीये, पण या सगळ्या लोकांना मी काय कमी दिलं होतं? पण या लोकांनी एकदा जरी मला सांगितलं असतं की आम्हाला मराठमोळा वडापाव नको, आम्हाला शेवफाफडा किंवा ढोकळा द्या, तर दिला असतं मी त्याला शेव, आणि त्याच्याबरोबर कटिंग चाय पण द्या, तर दिला असतं मी त्यांना। पण त्याच्यासाठी सुरतला जायची गरज नव्हती, कारण ते इकडे सुरत दाखवू शकत नव्हते, इकडे ते उघड्या चेहऱ्याने फिरू शकत नव्हते, म्हणून ते पळाले। आणि मला असं वाटतं मी माझ्यातल्या एक काय त्याचा एक तो पटकन उच्चारणं कठीण आहे, काय सत विवेक बुद्धी, हा उच्चारला बरोबर, ती जागी आहे आणि त्या विवेक बुद्धीला जागून मी राजीनामा दिला। मला सत्तेचा मोह तेव्हाही नव्हता, आत्ताही नाही, मात्र मी परत सत्ता आणणार हे नक्की। उद्धव साहेब, पंकज जळवी, पुढारी न्यूज। जसं तुमची सुनावणी, पुढारीपणाचाच वाद सुरू आहे। उद्धवजी, सुनावणी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा सुरू झालेली आहे। पुढच्या लढेच मागचा शहाणा, असे काही सांगणार आहात का? काय अपेक्षा आहे या सुनावणीकडे? त्यांना सांगून झालेलं आहे आणि मला असं वाटतं पवार साहेब हे नक्कीच ठेच न लागता सुद्धा शहाणे झालेत। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। कोर्ट संपलेला आहे। चला, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।